आणि महत्वपूर्ण गोष्ट सांगतो, सत्यमेव जयते हे वाक्य आहे. बुद्धाकडे आलं, बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात सत्याला एक साथ देऊ नका. विचार, सत्याला एक साथ देऊ नका. जर ते सत्य, बघा ईश्वर सत्य आहे, मान्य केलं सत्य आहे. बुद्ध काय म्हणतात? सत्याला एक साथ देऊ नका. जे सत्य, बहुजनाचं कल्याण, बहुजनाचा उत्कर्ष, बहुजनांना उच्च स्थानावर घेण्याचं जर ते सत्य काम करत नसेल तर त्या सत्याला एक साथ देऊ नका. म्हणून मी नेहमी सांगतो, बुद्धिझम बुद्ध धर्म आहे, धम्म आहे आणि तो रिलेव्हंट आहे, प्रासंगिक आहे, तो घडणारा नाही, नित्य प्रवाहित होणारा आहे. आणि म्हणून बुद्धाचा विचार निरंतर आहे. आधुनिक भारतामध्ये सुद्धा तो विचार लागू पडतो. हे आपण शिकलं पाहिजे. म्हणून साधारण भाव नाही आहे. म्हणून त्या व्यक्तीला बाबासाहेबांनी गुरु मानलं, कबीराला गुरु मानलं. कबीर फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि हे शिक्षण घेण्यासाठी शाळेत जायची कुठेही गरज नाही. शाळेमध्ये तुम्हाला जागृतीचं शिक्षण मिळत नाही. शाळा फक्त अक्षर ज्ञानाचं आहे. तुम्हाला त्याच्यामधून जोपर्यंत तुम्ही सामाजिक ज्ञान घेत नाही तोपर्यंत कुठलाही महापुरुष बनत नाही किंवा कुठलाही मानव बनत नाही. शाळेमध्ये ते शिक्षण मिळत नाही. शाळेमध्ये वैदिक धर्माचं शिक्षण मिळते, शाळेमध्ये तुमचं शिक्षण नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या अडाण्या कबीरानं मला शिकवलं. अडाणी कबीर काय म्हणतात? जे बुद्धाचं राहिलेलं आंदोलन होतं, जे बुद्धानं प्रेमाचा संदेश जगाला दिला, प्रेमाचा संदेश जगातील सर्वांनी उचलला. जीसस क्राइस्टने उचलला आणि जर मोठं झालं, धर्मांतर झाले, लोक त्याच्या पाठीमागे गेले. फक्त बुद्धाच्या एका शब्दाने एवढा फरक पडला. कबीर काय म्हणतात? पोती पडी पडी जर मुळा पंडित भया नको काही आपलं प्रेम के पडे तो पंडित होय. बघा, आपल्याला त्या अडीच अक्षरी शब्द प्रेम शब्द समजला नाही, करुणा शब्द समजला नाही. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की बाकी कुठलंही शिक्षण हे काही होणार नाही. आणि या पाखंडीवर, त्या पाखंडीपणावर पुन्हा हल्ला केला जातो. कबीरानंदा हल्ला केला. तुम्हाला माहित असेल, रामानुज त्यांचे गुरु आहे. रामानुजाच्या वडिलांचा एकदा पितरपणाचा कार्यक्रम होता. त्यांचे वडील वारले आणि कबीर एवढा छोटा होता आणि कबीराला सांगितलं, कबीरा जा आणि दूध घेऊन ये शेजारच्या गावामधून. तेव्हा कबीराने काय केलं? कबीराने एक पातेलं उचललं आणि तो गावामध्ये गेला. त्याला काय दिसलं? एक मेलेली गाय दिसली, दूध गाय दिसली. कबीर छोटा होता, 9 वर्षाचा कबीर. त्या गायीजवळ गेला आणि त्या गायीला काय म्हणाला? गाई गाई दूध दे, गाई गाई दूध दे, गाई गाई दूध दे. गाय काय दूध देईना. सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून संध्याकाळ झाली, सर्व लोक वाट पाहत होते. अरे हा कबीर कुठे गेला? छोटा कबीर आहे, कुठे गेला? तेव्हा काही लोक त्यांना पाहायला निघाले. तिकडे सूर्य मावळतीला होतो आणि कबीराजवळ ते रामानुजाचे शिष्य गेले. ते ब्राह्मण आहेत, उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे कबीर पागल आहे की काय म्हणू तू? तुला म्हणे शेजारच्या गावामध्ये तुझा कार्यक्रम चालू आहे, तुला दूध आणायला सांगितलंय, कालवणाचं राहणार नाही. तसं ब्राह्मण मंडळी बसले आहेत, त्यांना काला जायचा होता. रामानुजाच्या गुरुच्या बापाचा आहे म्हणे एक मित्र जाणून. तू काय करतो म्हणे? मॅडम म्हणे पागला म्हणे. काय झालं गुरुजी म्हणे? अरे तू आला काय नाही म्हणे. अरे मला असं वाटलं म्हणे की आपले गुरुचे रामानुज आहे, त्यांचे वडील तर वारले नाही, दुःख झाले, त्यांचे वडील खाणार कसे? नाही म्हणे, अरे ते पितृगणाचा कार्यक्रम आहे, जातच असते म्हणे त्यांच्यापर्यंत. मला असं वाटलं म्हणे ते जर जात असेल अन्न तरी गाय मृत झालेली आहे ते तू द्यायलाच पाहिजे. म्हणजे 10 वर्षाचा कबीराला तेव्हा कळलं, अजूनही आपल्याला कळलं नाही कारण आपण सामाजिक शिक्षण घेतलं नाही. कारण फुले आंबेडकरांचं एज्युकेशन आपल्याला मिळालं नाही, आपल्याला अकॅडमिक एज्युकेशन मिळालं. आपण डॉक्टर झालो, आपण PhD झालो, आपण इंजिनियर झालो, बरोबर आहे. परंतु आपण अकॅडमिक एज्युकेशन घेतलं. अकॅडमिक एज्युकेशन घेणारे काय करतात? मी आणि माझा परिवार, माझं घर, बरोबर आहे. सामाजिक आंदोलन, सामाजिक विचार घेतात. माणूस काय करतो? निरंतर प्रचार करतो. बुद्धाने काय सांगितलं? निरंतर प्रचार करायला सांगितलं. बुद्ध कधीही बसले नाही. बुद्ध 4 महिने बसवायचे. आपण 5 दिवस बसवत आहोत. बुद्ध पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहित आहे, वर्षापासून 4-4 महिने बसवायचे, ट्रेनिंग द्यायचे. कशासाठी द्यायचे? त्या ट्रेनिंग मध्ये व्यक्तीला घडवायचे, बुद्ध बसवायचे. आणि बुद्धाने एक निरंतर काम केलं. बुद्धाने त्या देशामध्ये एक महत्वपूर्ण काम केलं. जेव्हा त्यांच्याकडं त्यांनी संधी दिली, तुम्हाला माहित आहे, धम्मचक्र प्रवर्तनात सुद्धा आहे, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण जर आपल्याला बुद्धांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर प्राचीन भारतामध्ये बुद्धाने नेमकं काम कोणतं केलं त्या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल, धम्मचक्र प्रवर्तन सुद्धाची गाथा सर्वांना माहित असली पाहिजे. निरंतर ते जनसंवाद पसरवली पाहिजे. ते काय म्हणतात? आज
केली. हे प्रचार काय आहे? हे कोणतं समाजाचा प्रचार करणार आहे का? या देशामध्ये कुठली दुधाचा भिजवला नव्हता होता. अगोदर त्यांच्यावर जबाबदारी दिली, कारण ते म्हणतात की हे रिलेव्हंट नाही. पहिल्यांदा सांगितलं हे प्रासंगिक नाही. आपण जे काम करतोय प्रासंगिक नाही, बाबासाहेबांना अपेक्षित नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियान हे सांगत आहे. हे आपण शिकलं पाहिजे.